तेव्हा अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्त कारवाई करत केवळ इराणलाच नव्हे तर इराणच्या नौदलाला देखील आता टार्गेट केलेलं आहे। कोणार्क बंदरावर त्यांनी हा हल्ला चढवलेला आहे आणि हा हल्ला चढवताना त्यांनी विविध क्षेपणास्त्रांचा देखील यामध्ये वापर केल्याचं समजतंय। कोणार्क बंदरावरील इराणच्या फ्रिगेट्स त्यांनी उद्ध्वस्त केल्याचं समजतं आहे। या हल्ल्यात इराणी नौकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आता जमिनीनंतर समुद्रातही युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। दरम्यान इराणनं पर्शियाच्या खाडीत प्रवेश करण्याच्या अमेरिकन नौदलाचा रस्ता रोखलाय। त्यामुळे इराण आणि अमेरिकन नौदल समुद्रात आमने सामने येण्याची भीती ही वर्तवली जाते। दरम्यान एकीकडे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली असताना तिथे पश्चिम आशियामध्ये आता एक वेगळीच रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे। रेव्होल्युशनरी गार्ड्सनं या सगळ्या पार्श्वभूमीवर एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ आखातात थेट ओमानच्या तेल टँकरवर हल्ला करण्यात आला। स्कायलाइक नावाच्या ओमानच्या तेल टँकरला लक्ष्य करण्यात आलं। या तेल टँकरवर एकूण 20 क्रू मेंबर्स होते, ज्यात 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिकांचा समावेश आहे। अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा बदला म्हणून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं रेडिओद्वारे होर्मुझ खाडीतून जाणाऱ्या जहाजांना इशारा दिला। इराणनं अधिकृतपणे हा मार्ग बंद केला नसला तरी इथून जाण्यास परवानगी नाही असे मेसेजेस जहाजांना दिले जात आहेत। यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरून जाणारी वाहतूक थांबवली अशी माहिती आता मिळते आहे। दरम्यान खामेनी यांचा जो मृत्यू झालेला आहे, हे जे सगळं युद्ध सुरू आहे याची जी झळ आहे ती भारताला देखील बसू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। अर्थातच याचा जो परिणाम आहे तो असेल तेल असेल, शेअर बाजार असेल, सोनं चांदी असेल, या सगळ्यावर होऊ शकतो असं बोललं जातंय। याला कारण म्हणजे जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेला होर्मुझ स्ट्रेट बंद होण्याची भीती आहे। जर हा मार्ग बंद झाला तर भारताला दर महिन्याला होणाऱ्या तेल पुरवठ्याचा अर्धा भाग हा धोक्यात येईल। जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये भारतानं आपल्या आवश्यकतेपैकी सुमारे 50% कच्चं तेल याच मार्गाने आयात केलं। जर हा मार्ग बंद झाला तर कच्च्या तेलाचा पुरवठा अचानक कमी होईल आणि पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।